काँग्रेस मुंबई दक्षिण मध्यच्या जागेसाठी आग्रही आहे। मुंबई दक्षिण मध्यच्या जागेसाठी वर्षा गायकवाड इच्छुक असल्याचं कळतंय। तर शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून मुंबई दक्षिण मध्ये या जागेवर अनिल देसाई यांच्या उमेदवारीचा आग्रह केला जातोय। सांगली भिवंडी मुंबईतील तिढा कायम असल्याचंही कळतंय। आपण बघतोय आता मुंबईमधील दक्षिण मुंबईसाठी दक्षिण मध्य मुंबईसाठी आता काँग्रेसकडून आग्रह केला जातोय आणि या जागेवर आता वर्षा गायकवाड इच्छुक असल्याचंही कळतंय। तर यावर अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेत। शिवाजी, अद्याप कोणताच महायुतीमधल्या जागा वाटपाचा निर्णय समोर आलेला नाहीये, त्यातच आता काँग्रेस आता मुंबई दक्षिण मध्यच्या जागेसाठी देखील आग्रही असल्याचं कळतं। जर आपण विचार केला तर जागा वाटपाचा जो महाविकास आघाडीचा तिढा जो आणलेला आहे त्या जागा आता समोर आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरची जागा शिवसेनेला दिली, शिवसेनेची ही जागा काँग्रेसला दिलेली आहे शाहू महाराजांसाठी, मात्र त्या बदल्यात ते सांगलीची जागा मागत आहेत। मात्र सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे, ते द्यायला तयार नाहीये। दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे आपण जर पाहिलं तर मुंबई दक्षिण मध्य हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे। एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे नेते होते दिवंगत आणि त्यांची मुलगी वर्षा गायकवाड आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणावरून खासदार आहे आणि सध्याचे विद्यमान खासदार शिवसेनेचे शिंदे गटाचे राहुल शेवाळे आहेत आणि या ठिकाणावरून सध्या वर्षा गायकवाड हे या इच्छुक आहेत। मात्र अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये फूट झाल्यामुळे अनिल देसाई यांना राज्यसभेवरती पुन्हा पाठवता आले नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे हे अनिल देसाई यांना ते निवडणुकीच्या मैदानात उतरून लोकसभेवरती पाठवण्याच्या तयारीत आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भिवंडीची जागा आहे। या भिवंडीच्या जागेवरून शरद पवार राष्ट्रवादी अध्यक्ष असलेल्या पक्षाचं त्याचबरोबर काँग्रेसचं एकमेकांसमोर येऊन उभे टाकलेले आहेत। दोन्ही पक्ष या जागेसाठी आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। आता ही जागा नक्की कोणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत पाहिलं तर अनिल देसाईंसाठी राहुल शेवाळे यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आक्रमक आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचं म्हणणं आहे की वर्षा गायकवाड हे आमच्याकडे चांगल्या आणि मेरिटमध्ये बसणारा उमेदवार आहे। अलीकडच्या काळामध्ये त्यांनी मुंबईमध्ये मोठे आंदोलन देखील केले होते। आता जी राहुल गांधीची सभा झाली त्याच्या नियोजनामध्ये वर्षा गायकवाड प्रमुख होत्या, त्यामुळे त्यांना ही जागा मिळावी यासाठी काँग्रेस जे आहे ते आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोडक्यात जर पाहिलं तर मुंबईमधील 2 जागांसाठी जो तिढा आहे तो कायम आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सांगली आणि भिवंडी या जागेवरती महाविकास आघाडीचा तिढा आणलेला आहे। बाकी देखील जर पाहिलं तर आपण जेव्हा वंचित बहुजन आघाडी पुन्हा या सगळ्या यांच्यामध्ये एंट्री करेल तेव्हा पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। नक्कीच आता शिवाजी तर बघावं लागणार आहे मविया मधील जागा वाटपाचा तिढा कशा प्रकारे सोडवला जाणार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।